जय महाराष्ट्र मित्रांनो, तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अहिल्यानगर जिल्हा परिषद निवडणुकीचा सर्वे। म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या 7 तारखेला जर अहिल्यानगर जिल्हा परिषद निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता हे अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर येणार आहे याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत। तर मित्रांनो पहिल्यांदा तर आपण हे बघूया की अहिल्यानगर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एकूण सदस्यांची संख्या किती आहे। तर मित्रांनो अहिल्यानगर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एकूण सदस्यांची संख्या ही 73 आहे। तर मित्रांनो अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर जर 73 सदस्य असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला जर अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती सदस्य निवडून येणं गरजेचं आहे ते आता आपण बघूया। तर मित्रांनो अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर जर सत्ता मिळवायची असेल तर 37 सदस्य निवडून येणं गरजेचं आहे। तरच मित्रांनो कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही युतीची अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर सत्ता येणार आहे। तर मित्रांनो पहिल्यांदा तर आपण थोडक्यात हे जाणून घेऊया की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही गेल्या निवडणुकीमध्ये आली होती ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊया। तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश हे काँग्रेस या पक्षाला मिळालं होतं। काँग्रेस या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये 23 जागा या अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर मिळाल्या होत्या। पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना इतक्या जागा मिळणार आहेत की नाही ते पाहणं महत्त्वाचं आहे, कारण या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला महाराष्ट्रामध्ये अपयश मिळालं आहे। म्हणजेच मित्रांनो लोकसभेची निवडणूक असो किंवा विधानसभेची आणि त्याचबरोबर मित्रांनो आत्ताच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना सर्वच ठिकाणी अपयश मिळालं आहे। त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तर काँग्रेस या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपण बघूया। तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला सुद्धा अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर चांगल्या प्रकारचं यश हे मिळालं होतं। म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 18 जागा या अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या आल्या होत्या। पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया। कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार नाही आहेत। म्हणजेच मित्रांनो 4 दिवसापूर्वीच अजित पवार यांचं एक निधन झालं आहे। त्यामुळे मित्रांनो या निधनामुळे राष्ट्रवादीला याचा काही परिणाम होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया। तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 3 नंबरचा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष। तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये 14 जागा मिळाल्या होत्या। म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला थोडंफार कमी यश आहे अहिल्यानगर जिल्ह्यावर मिळालं होतं। पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये विखे पाटलांनी चांगल्या प्रकारचं लक्ष हे अहिल्यानगर जिल्ह्यावर दिलं आहे। त्यामुळे मित्रांनो त्यांना याचा फायदा काय होणार आहे की नाही ते आता आपण पुढे पाहूया। तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 4 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे शिवसेना पक्ष। तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर शिवसेना पक्षाला 7 जागा मिळाल्या होत्या। पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षामध्ये 2 गट झाले आहेत। म्हणजेच मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा एक गट आणि त्याचबरोबर मित्रांनो एकनाथ शिंदे यांचा एक गट। त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा दोन्ही शिवसेना होणार आहे का ते पाहणं महत्त्वाचं आहे। कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोघे एकत्र असताना 7 जागा मिळाल्या होत्या। पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया। तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे इतर आणि अपक्ष। म्हणजेच मित्रांनो बाकी बारीक सारीक पक्ष आहेत त्यांना आणि अपक्षांना गेल्या निवडणुकीमध्ये 11 जागा या अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर मिळाल्या होत्या। पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकी कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे आणि कोणत्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया। कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये बराच बदल झाला आहे। कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चांगल्या प्रकारचं वर्चस्व हे अहिल्यानगर जिल्ह्यावर होतं। पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अचानक अजित पवार यांचं निधन झाल्यामुळे याचा काही परिणाम हा सर्वच पक्षांना होणार आहे का ते पाहणं महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो येणाऱ्या 7 तारखेला जर अहिल्यानगर जिल्हा परिषदेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे ते आता आपण पुढे पाहूया। तर मित्रांनो पहिला पक्ष आहे तो म्हणजे इतर आणि अपक्ष। म्हणजेच मित्रांनो जे बारीक सारीक पक्ष असतात म्हणजेच घटक पक्ष आणि अपक्ष त्यांना 8 ते 10 जागा या अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर मिळणार आहेत। म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये जितक्या जागा मिळत होत्या तितक्याच जागा या अपक्षांनी इतर पक्षांना मिळणार आहेत। तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष। तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे। कारण मित्रांनो आत्ताच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आता येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते पाहणं महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो येणाऱ्या 7 तारखेला जर अहिल्यानगर जिल्हा परिषदेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला
3 जागा मिळणार असते आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला या निवडणुकीमध्ये थोडंफार कमी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो आत्ताच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं. त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे यश मिळेल अशी अपेक्षा होती. पण मित्रांनो त्यांना 3 जागा म्हणजे त्यांना या निवडणुकीमध्ये थोडंफार कमी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष. तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोघे एकत्र असताना 7 जागा मिळत होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे वेगवेगळे झाले आहेत. म्हणजेच मित्रांनो शिवसेना पक्षाचे आता 2 भाग झाले आहेत. त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये याचा काही परिणाम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते आता आपण बघूया. तर मित्रांनो येणाऱ्या 7 तारखेला जर अहिल्यानगर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला 3 ते 5 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये यांना सुद्धा थोडंफार कमी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो जितकं गेल्या निवडणुकीमध्ये यश मिळत होतं त्याच्यापेक्षा जागा जास्तच मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोघे एकत्र असताना 7 जागा मिळत होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोन्ही वेगवेगळे होऊन सुद्धा 3 ते 5 जागा म्हणजे थोडंफार कमी यश पण चांगल्या प्रकारचं यश मिळालं असल्याचं बोललं जात आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट. तर मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये किंवा सर्वच ठिकाणी अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र लढण्याची चर्चा सुरू होती. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला नेमका याचा फायदा झाला आहे की नाही ते आता आपण बघूया. तर मित्रांनो येणाऱ्या 7 तारखेला जर अहिल्यानगर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या गटाला 5 ते 7 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना कमी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 18 जागा मिळणारा पक्ष या निवडणुकीमध्ये 5 ते 7 जागा म्हणजे त्यांना अपयशच मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट. तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर 8 ते 10 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना थोडंफार कमी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे आणि त्याचबरोबर मित्रांनो बाकी ठिकाणी अजित पवार यांच्या सभा न झाल्यामुळे याचा परिणाम झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो अजित पवार यांचं निधन म्हणजे महाराष्ट्राला एक सर्वात मोठा धक्का बसला आहे. कारण मित्रांनो अजित पवार हे असे नेते होते की एकदम कणखर आणि धाडसी आणि त्याचबरोबर मित्रांनो एकदम प्रशासनावर पकड असलेला नेता होता. पण मित्रांनो आता त्यांचं निधन झालं आहे. त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना सुद्धा थोडंफार कमी यश मिळालं आहे. पण मित्रांनो अजित पवार यांना आता आपल्याला विसरावंच लागेल. कारण मित्रांनो अजित पवार हे सध्या आपल्यामध्ये नाही राहिले आहेत. त्यामुळे मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांना थोडंफार कमी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष. तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर काँग्रेस या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश आहे अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर मिळालं होत्या. म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो त्यांना 23 जागा या गेल्या निवडणुकीमध्ये अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मिळत होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला सर्वच ठिकाणी अपयश मिळालं आहे. कारण मित्रांनो आत्ताच झालेली विधानसभेची निवडणूक असो किंवा लोकसभेची आणि त्याचबरोबर मित्रांनो आत्ताच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेसच्या पक्षाला म्हणावं इतकं यश मिळालं नाही. त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये तर काँग्रेसच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो येणाऱ्या 7 तारखेला जर अहिल्यानगर जिल्हा परिषदेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला 15 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला अपयश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 23 जागा मिळणारा पक्ष या निवडणुकीमध्ये डायरेक्ट 15 जागा म्हणजे त्यांना या निवडणुकीमध्ये 7 ते 8 जागा या कमी मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर या निवडणुकीमध्ये अपयश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर सुद्धा चांगल्या प्रकारचं लक्ष भारतीय जनता पक्षानं दिलं आहे. त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही
ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, येणाऱ्या 7 तारखेला जर अहिल्यानगर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 20 ते 25 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो, सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालं असं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 14 जागा मिळवणारा पक्ष या निवडणुकीमध्ये डायरेक्ट 20 ते 25 जागा म्हणजे त्यांना सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता येईल असं तरी आता चित्र आहे. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये जर भारतीय जनता पक्ष आणि त्याचबरोबर मित्रांनो अजित पवार यांचा गट जर एकत्र आला तर त्यांचीच सत्ता ही अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर येणार आहे. त्यामुळे मित्रांनो, हे दोघे एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, खरंच अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाला 20 ते 25 जागा मिळतील का? आणि त्याचबरोबर मित्रांनो, अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्ष एकत्र येऊन अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवतील का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, कोणत्या पक्षाला किती जागा या अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर मिळणार आहेत? आणि त्याचबरोबर मित्रांनो, कोणत्या पक्षाची सत्ता ही अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर येणार आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. त्यामुळे मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.